मावळ तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे। या दुर्दैवी घटनेत 4 जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झाले आहेत। या घटनेतील जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या रुग्णालयात जखमी पर्यटकांचे नातेवाईक आपल्या माणसाला सुखरूप पाहण्यासाठी हवालदिल झाले आहे। याचा प्रत्यय डॉक्टर बाबासाहेब सरदेसाई रुग्णालयात आलाय। आज राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे रुग्णालयात जखमींची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात आले असताना आपल्या पित्याला सुखरूप पाहण्यासाठी आसुसलेल्या तरुणाची गाठ रोहित पवारांशी पडली आणि हा तरुण पित्याला भेटण्याची विनवणी करू लागला। मी तुमच्यासोबत आतमध्ये येतो, मला पप्पांना बघू द्या, मला त्यांच्या समोर न्या, पप्पा उठतील म्हणत रोहित पवार आणि डॉक्टरांसमोर हा तरुण विनवण्या करत होता। त्याचा हा आक्रोश सर्वांचेच डोळे पाणावून गेला। दगडाला वगैरे धरून बाहेर आले, 6 जणांचा ग्रुप त्यांच्या बरोबर वायफाय घेऊन WKT करून आता पुन्हा एकदा दुर्दैवी घटना झालेली आहे। प्रशासनावरती सध्या तरी आपण टीका करणं चुकीचं राहील, मात्र जे घडलंय ज्यातून लोकांचे जीव जातात। आज तळेगावला आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि दुर्दैव असं की तिथे एक दुर्घटना जी घडली त्याच्यामध्ये अनेक लोकांना लागलेलं आहे आणि काही लोक त्याच्यामध्ये मृतसुद्धा झालेले आहे। 3-4 तास झालं आम्ही सर्वजण तिथं उपस्थित होतो, लोकप्रतिनिधी सर्वच होते, प्रशासन आहे, NDRF आहे, सामान्य नागरिक त्या भागामध्ये राहणारे ते सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। तिथं जर आपण बघितलं ती घटना जेव्हा घडली दुपारी, तिथं असणाऱ्या नागरिकांनी 20 ते 25 लोकांना वाचवलं। NDRF जेव्हा आले, राहिलेल्या लोकांना त्यांनी तिथं वाचवलं। त्याच्यामध्ये काही लोक मिसिंग आहेत, काही मृत त्याच्यामध्ये झालेली आहेत। आता डॉक्टर बाबासाहेब सरदेसाई हॉस्पिटलमध्ये आम्ही सर्वजण तिथं आहोत। तिथंसुद्धा आपण बघितलं असेल मगाशी 2 कुटुंबीय, ज्याच्यामध्ये एक माने परिवार आहे आणि दुसरे इथलेच लोकलचे आहेत। ते कुटुंबियांना विश्वाससुद्धा बसत नव्हता की त्यांच्या परिवारातून काही लोक मृत झालेले आहेत, त्याच्यामध्ये वारलेले आहेत। आणि अशा वातावरणामध्ये आपण जर बघितलं आणि तिथं गेल्यानंतर तो ब्रिज जर बघितला, मी स्वतः 2019ला त्या ब्रिजच्या जवळून एक जागा आहे तेव्हा गाडीला गेलो होतो, तेव्हा चर्चासुद्धा झाली होती की एवढा जुना आणि अतिशय कमकुवत झालेला जो ब्रिज आहे पण तो अजूनपर्यंत तिथं झाला नव्हता। पण मला असं वाटतं की सरकारने लवकरात लवकर जे ब्रिजेस आहेत या महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशकालीन आणि कमकुवत झालेले त्याचा ऑडिट करून एक वेगळी योजना आणि वेगळं प्रोव्हिजन या सेशनमध्ये करावं आणि लवकरात लवकर असे जे ब्रिजेस ते नीट व्हावेत असं खरं तर या ठिकाणी आम्ही अधिवेशनामध्ये मुद्दा मांडू आणि या सरकारला सुद्धा त्या बाबतीत विनंती करतो। आणि जे मृत झालेले आहेत त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्या परिवाराला मदत ही सरकारकडनं व्हावी अशी विनंती इथं करतो। मागं महाड त्यावेळेला सुद्धा हेच प्रश्न उपस्थित झाले जे आता पुन्हा नव्यानं उभे राहिले। प्रत्येक वेळी लोकांचे जीव गेल्यानंतरच या सगळ्या गोष्टींना एक वेग येतो। खरं तर चुकीचं आहे। म्हणजे तुम्ही जर बघितलं तर जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा चर्चा होते, चर्चा झाल्यानंतर आम्ही हे करू ते करू असं बोलतात, आम्ही जी कमिटी फॉर्म करू, पण त्यानंतर कुठंच काय होत नाही। होर्डिंग पडल्यानंतर काही लोक वारले, त्यानंतर आदेश काढले जातात, ऑडिट केलं जातं, नाही तर दाखवलं जातं की ऑडिट होतं, पण नंतर त्याच्यामध्ये काहीच होत नाही आणि सगळेच विसरून जातात। त्याच्यामध्ये सरकार विसरून जाते, त्यानंतर इतरही महत्त्वाचे विषय असल्यामुळे मीडियाचं लक्षसुद्धा इतर महत्त्वाच्या विषयाकडे जातं आणि याच्यामध्ये तो मेन मुद्दा हा तसाच राहून जातो आणि परत एखादी घटना घडली तर परत तो चर्चेत येतो। त्यामुळे या घटनेला सिरियसली घेऊन सरकारकडनं असे जे कुठले ब्रिजेस आहेत, जसं की माझ्या मतदारसंघामध्ये असाच एक ब्रिज वाहून गेला काही दिवसांपूर्वी, योगायोग आणि चांगली गोष्ट असेल त्याच्यामध्ये कुठेही हानी नाही झाली, पण तरीसुद्धा अशा घटना जर घडत राहिल्या आणि त्याच्यामध्ये जर गरिबाचा जीव जात असेल तर ते योग्य ठरणार नाही। त्यामुळे नुसती चर्चा न करता एक धोरण आणून लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। दादा म्हणजे आहे आज आणि अशा वेळेस पर्यटकांची मोठी गर्दी होते, प्रशासनाने काही खबरदारी ते घेतली नव्हती, म्हणजे काही गार्ड नव्हते, काही बोट पण नव्हते। सहसा मला जे कळालेलं आहे की तिथं गार्ड असतात, पोलीस असतात, पण आज कदाचित काही लोकांनी सांगितलं, खरं खोटं मला माहीत नाही, तिथं कुणी नव्हतं आणि त्याच्यात मोठ्या संख्येने लोक तिथं आली होते आणि काही दिवसांपूर्वी पाणी पाऊस बघता
ठराविक जे पर्यटन स्थळं होती त्याला काहीतरी बंदी आणली होती असं आम्हाला कळतं. त्याच्यामुळे तिथं जो फ्लो होता त्या ब्रिजकडे आणि त्या भागामध्ये रील्स वगैरे लोक तिथं काढतात, मग तो प्रसिद्ध एरिया आहे. तिथं सुद्धा लोकांचं येण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात होतं आणि दुर्दैव असं की तिथं ती घटना घडली. त्यामुळे जिथं असे काही डेंजर आहे तिथं एक मला असं वाटतं की, आणि खास करून सुट्टीच्या दिवशी नाहीतर जेव्हा सलग शाळेला सुट्ट्या असतात तेव्हा कुणी ना कुणीतरी तिथं राहणं ठेवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने टुरिझम ज्या जागा आहेत, प्लेसेस आहेत, तिथंसुद्धा काही वेगळं धोरण आपल्याला करता येईल. कारण हे जे कमकुवत झालेले ब्रिजेस आहेत ते ताबडतोब पाडून लगेच नवीन ब्रिज बांधणं तितकंच महत्त्वाचं आहे असं आम्हा सगळ्यांना वाटतं.